नमस्कार. PTSD म्हणजे पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर ही एक महत्त्वाची आणि सर्वसामान्यपणे बऱ्याच रुग्णांमध्ये दिसणारी कंडिशन आहे, ज्यामध्ये एखाद्या ट्रॉमॅटिक म्हणजे अति दुःखदायी किंवा त्रासदायक सिच्युएशन मधून एखादा माणूस गेल्यानंतर त्याला काही मानसिक अवस्थेचे लक्षणे येतात, जसं की खूप जास्त भीती वाटणं, एन्झायटी होणं, खूप जास्त प्रमाणामध्ये झोपेच्या समस्या जाणवणं, झोपल्यानंतर झालेल्या ट्रॉमॅटिक इन्सिडेंट्सचे किंवा घटनेचे वारंवार फ्लॅशबॅक्स येणं झोपेमध्ये, आणि तत्सम घटना जर कुणाची दुसऱ्याची ऐकली किंवा तशा पद्धतीच्या वातावरणामध्ये जर चुकून हुकून तो व्यक्ती गेला तर त्याला पुन्हा पुन्हा खूप जास्त एन्झायटी होणं, अशा वेगवेगळ्या समस्या पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर मध्ये होतात. यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी गरजेच्या आहेत. एक, पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर ही जशी आपल्याला होऊ शकते तसंच तिची ट्रीटमेंटही अवेलेबल आहे. वेळेवर मदत घेणं गरजेचं आहे. खूप साऱ्या लोकांना असं वाटतं हा जो काही ट्रॉमा झालाय त्याच्यामुळे असं होतंय आणि ते कालांतराने जाईल, परंतु खूप लोकांना ते वारंवार होत असल्यामुळे त्याला जर हेल्प घेतली तर त्यातून ते बाहेर पडू शकतात. यासाठी मानसोपचार तज्ञ किंवा काउन्सिलर आपली मदत करू शकतात. त्याचबरोबरीने पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डरच्या रुग्णांना खूप वेळेस आपल्या आप्तेष्टांची मदत मिळणं किंवा त्यांच्यापासून एक मानसिक आधार मिळणं पण फार गरजेचं असतं. या सर्व गोष्टींनी आपण नक्कीच यावर मात करू शकतो. धन्यवाद.